बे एके बे बेदुनी चार हे सोपे पाढे तर आपण सर्वत्र ऐकत आहोत। मात्र तालुक्याच्या टोकाला असलेल्या जेमतेम 350 वस्तीच्या मोगरा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी चक्क इंग्रजीत आडवे पाढे म्हणतात। मोगरा शाळेतील दोन्ही शिक्षिकेच्या परिश्रमामुळे पडक्या इमारतीतील शिक्षणाचा सुगंध सध्या संपूर्ण परिसरात दरवळतो आहे। या शाळेतील इयत्ता 5वीची श्रुतिका वाहने ही मुलगी तर चक्क एकदा धडा वाचते, नंतर तो धडा पुस्तक न पाहता जसाच्या तसा विराम चिन्हासह म्हणून दाखवते। पाढे तर सर्वजण पाठ करू शकतात, मात्र मुलांना इंग्रजीतील टेबल आडवे म्हणायला सुरुवात केली तर केवळ एका महिन्यात मुलांनी 20 पर्यंत पाढे पाठ केलीत। Hello friends, my name is Shrutika Wahane. My school name is ZP Primary School Mogra. I am studying in class 5. Today I am saying table horizontally. 2 2 za 4, 3 2 za 6, 4 2 za 8, 5 2 za 10, 6 2 za 12, 7 2 za 40, 8 2 za 60, 9 2 za 80, 10 2 za 20, 2 3 za 6, 3 3 za 9, 4 3 za 12, 5 3 za 50, 6 3 za 80, 7 3 za 20, 8 3 za 24, 9 3 za 27, 10 3 za 30। गणित सोडवताना आता कुठलाही विद्यार्थी आकड्यांवर अडखळत नाही। पहिली दुसरीतील विद्यार्थी सुद्धा 10 पर्यंत पाढे सहज म्हणतात। त्यासोबत या शाळेतील परिपाठ इंग्रजीत होतो। 2 5 za 10, 3 5 za 50, 4 5 za 20, 5 5 za 25, 6 5 za 30, 7 5 za 35, 8 5 za 40, 9 5 za 45, 10 5 za। वर्षभरात विविध कार्यक्रम या शाळेद्वारे साजरे करण्यात येतात। आदी आनंददायी शिबिर या विविध उपक्रमाद्वारे या शाळेमध्ये राबविले जातात। तुझं काय जाते माझ्या बापाने घडविला रात्रीच्या गोल्या सासू म्हणे सुनीला बांगड्याचा जोड काय केला बांगड्याचा जोड मी हरविला तुझं काय जाते माझ्याच बापाने घडविला रात्रीच्या उगवल्या सासू म्हणे सुनीला तोंडाचा जोड काय केला तोंडाचा जोड। केंद्र प्रमुख मुरलीधर राजनेकर, मुख्याध्यापिका किरण कांबळे यांच्या मार्गदर्शनात शाळेची शैक्षणिक प्रगती सध्या जोरावर सुरू आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या प्रमाणात शिक्षकांवर खुश आहेत। नमस्कार, माझं नाव दीपाली जाधव। मी माझ्या शाळेमध्ये यावर्षी एक नवीन उपक्रम राबवलेला आहे की ज्यामध्ये मुलं आडव्या पद्धतीने पाढे म्हणत आहेत। माझ्या सत्राच्या सुरुवातीलाच माझ्या डोक्यामध्ये विचार आला, जेव्हा मुलं गुणाकार करायची तेव्हा त्यांना प्रथम पासून पाढा म्हणावा लागायचा। मुलं जनरली उभ्या पद्धतीने पाढे म्हणतात, पण मी माझ्या वर्गामध्ये मुलांना आडव्या पद्धतीने पाढे शिकवले आणि एक महिना त्यांचा सराव घेतला तर त्यांचे ते पाढे पाठ झालेले आहेत। आणि आता असं लक्षात येते, जेव्हा कोणतीही गुणाकाराची क्रिया करताना मुलं त्या आडव्या पाढ्यांचा उपयोग करतात आणि तात्काळ उत्तर लिहितात। याबरोबरच मी माझ्या वर्गामध्ये इंग्लिशचा लिप फॉरवर्डचा सुद्धा उपक्रम राबवलेला आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स रीडिंग संबंधित दिलेल्या होत्या, त्या वापरून माझी मुलं आता चांगल्या प्रकारे रीडिंग करत आहेत। आणि विज्ञानाशी संबंधित छोटे छोटे कृतीयुक्त प्रयोग सुद्धा कमी बजेटामधून मी मुलांना शिकवते। मोगरा येथून विदर्भ न्यूज करिता नकुल सोनार।